चला, सेमीकंडक्टर लॉजिक फॅमिलीचं क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बायपोलर टेक्नॉलॉजी आणि युनिपोलर टेक्नॉलॉजी. बायपोलर मध्ये अजून दोन होते, एक सॅच्युरेटेड आणि नॉन सॅच्युरेटेड. आणि त्या फॅमिलीपासून तयार होणारे जे काही लॉजिक सर्किट्स आहेत, सॅच्युरेटेडमध्ये RTL, DTL आणि TTL, आणि नॉन सॅच्युरेटेडमध्ये ECL आणि स्कॉटकी TTL असे त्यांचे नाव आहेत. युनिपोलर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण नंतरच बोलू. त्याच्यामध्ये NMOS, PMOS आणि CMOS. अगोदर आपण या चॅप्टरमध्ये हे जे काही बायपोलर टेक्नॉलॉजीपासून तयार होणारे जे काही लॉजिक सर्किट्स आहेत, तर त्याच्यामध्ये स्पेशली आपण बघणार आहे TTL फॅमिलीज. TTL म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिली. ठीक आहे. तर हे डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगितलं होतं की इन बायपोलर टेक्नॉलॉजी, bipolar transistors are like NPN transistors are used to construct the logic circuits. बायपोलर टेक्नॉलॉजीमध्ये जे बायपोलर ट्रान्झिस्टर्स आहेत म्हणजे NPN ट्रान्झिस्टर्स, मी तुम्हाला NPN ट्रान्झिस्टर कसं असतं ते सांगितलेलं आहे. ओके. तर त्याच्यापासनं जे काही बनतील ते आपले TTL फॅमिलीज मधले. In saturated bipolar family, the transistors are driven into saturation, while in non-saturated family, the transistors operated slightly below saturation to reduce. पुढच्या पेजवर दिलाय to reduce. एक सेकंड. बघा, टू रेड्यूस द प्रोपॅगेशन डिले. आता हे प्रोपॅगेशन डिले काय असतं ते याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण बघा, खाली तुम्हाला दिसतंय प्रोपॅगेशन डिले. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण हे बघा. ओके. हा कन्सेप्ट आपण थोड्या वेळाने बघणार आहे की प्रोपॅगेशन डिले काय आहे. ओके. तर त्याचा प्रोपॅगेशन डिले रेड्यूस करतं. ओके. आणि इन युनिपोलर टेक्नॉलॉजी, युनिपोलर ट्रान्झिस्टर्स MOSFET are used to construct the semiconductor ICs. आता बघा, मी जे काही सेंटेन्स तुम्हाला सांगितलं ते मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो आता. ओके. बघा, जे मी तुम्हाला बोललो की बायपोलर टेक्नॉलॉजी, ओके, बायपोलर टेक्नॉलॉजी मध्ये आपण जे ट्रान्झिस्टर यूज करू ते ट्रान्झिस्टर्स म्हणजे NPN. ओके. आता NPN ट्रान्झिस्टर कसं, त्याचा सिम्बॉल मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. NPN ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल या टाईपचा असतो. हा इकडचा आपला बेस, इकडचा कलेक्टर, इकडचा एमिटर. या NPN टाईपचा जो ट्रान्झिस्टर आहे, NPN ट्रान्झिस्टर यूज केला जातो तो. ठीक आहे. आणि या टेक्नॉलॉजीला आपण TTL टेक्नॉलॉजी म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिली, स्पेशली त्याच्यामध्ये फक्त NPN ट्रान्झिस्टर्स यूज केले जातात. या NPN ट्रान्झिस्टर्स मध्ये दोन टाईप, बायपोलर टेक्नॉलॉजी मध्ये दोन टाईप्स दिलेले आहेत. एक सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे नॉन सॅच्युरेटेड.
आता या दोघांमध्ये फरक काय? 11th मध्ये आपण ट्रान्झिस्टरचं कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली होती. ओके, आयसी वर्सेस व्हीसी किंवा व्ही. ठीक आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपण अशी एक डायग्राम पाहिली होती. हे परवा मी सांगितलं होतं तुम्हाला, आणि याचा सेंटर पॉइंट इथे राहतो. तर हा आपला ऍक्टिव्ह रिजन राहायचा, हा इकडचा आपला सॅच्युरेशन रिजन मी सांगितलं होतं तुम्हाला, आणि हा आपला कट ऑफ रिजन. तर जे सॅच्युरेटेड सांगितलं त्याच्यामध्ये असे ट्रान्झिस्टर्स यूज केले गेले की ते सॅच्युरेशन मध्ये वर्क करतील, आणि नॉन सॅच्युरेटेड म्हटलं तर स्लाइटली बिलो, हे इथे सॅच्युरेशन इकडे आहे, स्लाइटली बिलो म्हणजे खाली, म्हणजे ऍक्टिव्ह रिजन मध्ये, ते नॉन सॅच्युरेटेड. ओके, लक्षात आला का कन्सेप्ट? कन्सेप्ट लक्षात येतोय का? सॅच्युरेटेड आणि नॉन सॅच्युरेटेड. येस ऑर नो? सोहम, गौरव, हा, हे खालची जी डायग्राम मी तुम्हाला सांगितली ही आपली 11th मध्ये आपण पाहिली होती ट्रान्झिस्टर लोड लाईनची. या ट्रान्झिस्टरच्या लोड लाईन मध्ये जे ट्रान्झिस्टर्स आहेत ते ऑपरेट करण्यासाठी त्याच्यात 3 कंडिशन असतात. एक सॅच्युरेशन, म्हणजे मोर करंट फ्लोज थ्रू द ट्रान्झिस्टर. सॅच्युरेशन हे आपलं 11th मध्ये झालं होतं. मग या सॅच्युरेशनच्या कंडिशन मध्ये बेस एमिटर जंक्शन as well as बेस कलेक्टर जंक्शन दोघही फॉरवर्ड बायस असतात. ओके, या ऍक्टिव्ह रिजन मध्ये फक्त बेस एमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस असतं आणि बेस कलेक्टर जंक्शन हे रिव्हर्स बायस असतं. ठीक आहे, आणि हे कट ऑफ रिजन जे आहे त्याच्यामध्ये दोघही जंक्शन, बोथ जंक्शन्स आर रिव्हर्स बायस. तर बायपोलर टेक्नॉलॉजी मध्ये जे एनपीएन ट्रान्झिस्टर आपण यूज करतोय त्याच्यामध्ये जर सॅच्युरेटेड असलं तर ते सॅच्युरेशन मध्ये वर्क करेल, म्हणजे बोथ जंक्शन्स आर फॉरवर्ड बायस. आणि नॉन सॅच्युरेटेड म्हणजे स्लाइटली बिलो, म्हणजे इथे वर्क करेल, इकडे नाही करणार ते ट्रान्झिस्टर्स, इकडे नाही करणार ते खाली, म्हणजे ऍक्टिव्ह रिजन मध्ये वर्क करेल. ठीक आहे, त्या प्रकारचे ट्रान्झिस्टर्स नॉन सॅच्युरेटेड टेक्नॉलॉजी मध्ये आपण यूज करू शकणार. येतंय का लक्षात? सॅच्युरेटेड आणि नॉन सॅच्युरेटेड हे 2 टाइप्स आहेत ट्रान्झिस्टर वर्क करण्याचे. ओके, आता मला वाटतं मी तुम्हाला ट्रान्झिस्टर्स दाखवलेले आहेत. ओके, दाखवलेत का? येस येस. ओके, तर ज्या आयसीज तुम्हाला मी दाखवल्या त्या आयसीज मध्ये हे एनपीएन ट्रान्झिस्टर्स यूज केलेले आहे. मग आता आपण जर तसा विचार केला तर आयसी जर आपण पाहिल्या तर आयसी कशी असते आणि ते ट्रान्झिस्टर्स कसे असतात. एक सेकंड फक्त थांबून जा, मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देतो. ओके,
हे बघा, तुम्हाला सांगितलं, हे बघा, ट्रान्झिस्टर्स या टाईपचे असतात. एक सेकंद, ट्रान्झिस्टर्स तुम्हाला या टाईपचे दिसतात, दिसतायत का बघा बरं. यस, हे बघा, हे 3 त्याचे टर्मिनल्स आहेत. ओके, या 3 टर्मिनल्स मध्ये बघा, हा तुम्हाला बारीक नॉच दिसतोय बघा, नॉच दिसतोय का माझ्या बोटाजवळ बघा, अंगठ्याजवळ. हा, तिकडचा हा एमिटर असतो, हा इकडचा बेस आणि इकडचा खालचा कलेक्टर. ओके, त्या नॉच कडचा एमिटर, हा बेस, आणि तिकडचा जो आहे तो कलेक्टर. बघा, हा एमिटर, हा बेस आणि हा कलेक्टर. ठीक आहे, तर हे अशा टाईपचं एनपीएन ट्रान्झिस्टर असतात. ओके, किंवा एक सेकंड, हे बघा, या टाईपचा हा पण आपला एक ट्रान्झिस्टर्स आहे. बघा, दिसतोय व्यवस्थित. हा, तर या छोट्याशा आयसी मध्ये, या छोट्याशा आयसी मध्ये हे ट्रान्झिस्टर्स असतात. ते कसे असतात ते आपण आता पाहणार आहे. ओके, तर बघा, या ट्रान्झिस्टर पासून या आयसी तयार झालेले आहेत. ठीक आहे, तर यामध्ये आयसीज म्हटलंय, तर त्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणतो. ते इंटिग्रेटेड सर्किट्स शिकण्याच्या अगोदर त्या आयसीची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहे. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर त्याचे आपण फीचर्स म्हणू शकतो, किंवा ती आयसी चा स्पीड काय असेल, त्याला टेक्निकल लँग्वेज मध्ये प्रोपॅगेशन डिले म्हणतो. किंवा त्या आयसीचं पॉवर डिसिप्शन काय असेल, म्हणजे त्याला लागणारी पॉवर काय असेल. त्या आयसीचा फॅन इन फॅन आउट, म्हणजे त्या आयसीचा परफॉर्मन्स कसा असेल, त्या आयसीची फिगर ऑफ मेरिट कसं असेल. ओके, त्यानंतर त्या आयसीचे जे व्होल्टेज आणि करंट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर आयसीला जो काही व्होल्टेज दिला जातो किंवा करंट दिला जातो तो कसा असेल आणि ते वर्क कसं करेल. त्याच्यानंतर येणारा नॉईस कसा रिमूव्ह होईल, त्याला नॉईस मार्जिन म्हणतो. आणि नंतर ते किती टेम्परेचरवर ऑपरेट होतं, तर त्या आयसीच्या, ज्या आयसीज आपण डिजिटल सर्किट्समध्ये यूज करतो, तर टोटल 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रोपॅगेशन डिले, दुसरे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे पॉवर डिसिप्शन, 3 नंबर फॅन इन फॅन आउट, 4 नंबर फिगर ऑफ मेरिट, 5 नंबर व्होल्टेज अँड करंट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, 6 नंबर नॉईस मार्जिन, किंवा त्याला नॉईस इम्युनिटी सुद्धा म्हणतो. आणि 7 नंबर ऑपरेटिंग टेम्परेचर, म्हणजे त्या आयसी कोणत्या टेम्परेचरवर ऑपरेट होतात. अशा टाईपच्या 7 कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे. मी जो वरचा बायपोलर टेक्नॉलॉजीचा कन्सेप्ट सांगितला तो सर्वांच्या लक्षात आला. येस, येस. ओके, आता मी तुम्हाला ते पेज शेअर करतो अगोदर. ठीक आहे,
तर बघा काय म्हटलंय की द परफॉर्मन्स अँड ॲबिलिटी of an integrated chip or IC depends on their characteristics. म्हणजे एखाद्या ICचा परफॉर्मन्स आणि त्याची क्वालिटी कशी आहे हे आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून समजू शकतो. ओके. सिमिलरली द पॉप्युलॅरिटी अँड कॉस्ट ऑफ सेमीकंडक्टर फॅमिली. आता इथे थोडंसं शाई हे झालेली आहे, तर तो शब्द तुम्हाला दिसतोय कॉस्ट ऑफ सेमी कंडक्टर फॅमिली डिपेंड्स ऑन व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे त्याची जी पॉप्युलॅरिटी आहे किंवा कॉस्ट आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड आहे की एखादी आयसी कशी वर्क करते. त्या वर्किंगच्या परफॉर्मन्सवर आणि त्याच्या क्वालिटीवर त्याची कॉस्ट आणि त्याची पॉप्युलॅरिटी डिपेंड आहे. द मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज दिस कॅरेक्टरिस्टिक्स इन द मॅन्युअल. म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जे काही या आयसींची निर्मिती करतात, ओके, तर ते त्याच्याबरोबर त्याचा एक मॅन्युअल राहतं. जसं आपल्या मोबाईलबरोबर मॅन्युअल येतं, एक पुस्तक येतं, तसा एक डाटा शीट राहते. त्या डाटा शीटमध्ये ती आयसी कशी वर्क करेल, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं असतं. सो दॅट युजर कॅन सिलेक्ट दॅट चिप फॉर अ पर्टिक्युलर ॲप्लिकेशन्स. एखाद्या ॲप्लिकेशन्ससाठी कोणती आयसी आपल्याला सुटेबल आहे हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण फाइंड आउट करू शकतो. देर आर 7 मेन कॅरेक्टरिस्टिक्स ॲज फॉलोज. तुम्हाला 7 कॅरेक्टरिस्टिक्स सांगितल्या. त्याच्यापैकी आपण आज पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे, प्रोपॅगेशन डिले. ओके. प्रोपॅगेशन डिलेला आपण स्पीड म्हणतो. तर बघा तुम्हाला ज्या काही आयसीज मी दाखवल्या, ओके, त्या आयसींच्या ज्या डिजिटल आयसीज आहेत मी तुम्हाला समजून देतो पुढेच. ओके. बघून घ्या. मी तुम्हाला बोललो की आपण जे गेट्स पाहिले त्या गेट्स मध्ये ऑर गेट अँड नॉट, अँड नॉर आणि एक्स हे मेन गेट्स आहेत सर्व. हे बेसिक गेट्स आणि त्याच्यापासून बनवलेले डिराइव्ड गेट्स. यांच्या ज्या आयसीचे नंबर मी तुम्हाला सांगितले होते 7432, 7408, 7404, 7400, 7402 आणि 7486. ह्या ज्या आयसी आहेत या प्रत्येक आयसी 14 पिन असतात. 14 पिन म्हणजे त्याच्या एका साईडला 7 पिन्स आणि दुसऱ्या साईडला 7 पिन्स असतात. ओके. 14 पिन असतात. जशी समजा फॉर एक्झाम्पल ही तुमची आयसी आहे, तर 1 2 3 4 5 6, थोडीशी वाढवून घेऊ आपण, 7. इकडे 7 पिन्स, इकडे 7 पिन्स. ओके. तर त्याच्यापैकी जे इकडची 7 नंबरची पिन असते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके. तर
सेकंड चॅप्टर जे होतं त्या सेकंड चॅप्टर मध्ये मी तुम्हाला ते द्यायचं राहून गेलं, पण काही हरकत नाही. आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकल बघू त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये लिहायचं आहे. ओके, तर हे 7 नंबरची जी पिन आहे त्याला आपण सप्लाय व्होल्टेज देणार VCC, आणि इकडे 14 नंबरची पिन आहे तिला आपण देणार GND. बाकीच्या ज्या या पिन्स असतात ते याच्यामध्ये इनपुट, 2 इनपुट 1 आउटपुट, म्हणजे पिन नंबर 1 द्वारा आणि 2 द्वारा आपण इनपुट देणार. ओके, आणि याच्याद्वारा आपण आउटपुट देणार. तसंच पिन नंबर 5 आणि 6, 4 आणि 5 याच्याद्वारा आपण इनपुट देणार, हा आपल्याला आउटपुट. ठीक आहे, त्याप्रमाणे हे इनपुट. चला, लक्षात येत आहे का? मध्ये डिस्टर्बन्स आले होते. हॅलो, चला, आवाज येतो का? येस येस. चला, बाकीचे झोपलेत का? हॅलो सोहम, सोहम कुठे? नाही तर मग मोबाईल खिशात घालून बाहेर फिरायला गेलाय का? हा, आदित्य, ओके. मग मी जे बोलतोय, अनिशा, हॅलो, अनिशा, अंकुरा, मी जे समजवते, येस, मी जे समजवते ते समजतंय का? दितेश, दुर्गेश, गौरव, गौरव, मोक्षदा, मोक्षदा, पार्थ, रुपेश, साक्षी, तेजल, येस, रुशाली, युवराज, युवराज, लक्षात येत आहे ना मी बोलतोय ते? ओके, तर बघा, हे मी तुम्हाला सांगत होतो की ज्या पिन्स राहतात, म्हणजे ज्या मी तुम्हाला आयसी सांगितल्या, या छोट्याशा आयसी मध्ये ह्या ज्या आयसीज आहेत, यांना या प्रत्येक गेटच्या आयसी ज्या आहेत या 14 पिन्स आयसी राहतात. हे बघा, तुम्हाला आयसी दिसत आहेत, पिन्स दिसत आहेत तुम्हाला. ओके, तर या प्रत्येक पिन्स, म्हणजे आपण जे म्हणतो ना, या प्रत्येक पिनचं फंक्शन वेगवेगळं आहे. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय पिन्स. तर 1 नंबर आणि 2 नंबरचं पिन्स इनपुटसाठी, म्हणजे 2 इनपुट्स असले तर, आणि 3 नंबरच्या पिन पासून आउटपुट घेणार. सेम तसं 8 आणि 9 नंबरचं ज्या पिन्स आहेत त्यांच्यापासून आपण इनपुट देणार 10व्या पिन्स पासून आउटपुट. 11, 12 या जे 2 आहे पिन्स, यांच्यापासून आपण इनपुट देणार आणि 13 पासून आउटपुट. ओके, तर अशा पिन्स राहतात. आणि याच्या पुढे, हे चॅप्टर झाल्यानंतर याच्या पुढे आपण जे काही चॅप्टर शिकणार आणि त्याच्यामध्ये आपण जे काही सर्किट बघणार, त्या सर्किटच्या साठी लागणाऱ्या पिन्स, म्हणजे हे जे गेट्स तुम्हाला मी सांगितले यांचे कॉम्बिनेशन्स असणार आहे. म्हणून पुढच्या चॅप्टरचं नावच ते आहे, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स. मग याच्यामध्ये आपण जे काही सर्किट्स बघणार आहे ते मल्टीप्लेक्सर, डीमल्टीप्लेक्सर, एन्कोडर, डिकोडर, किंवा बरेचसे काही असे सर्किट्स आहेत की जे डिजिटल सर्किट्समध्ये आपण यूज करणार आहे.
पण आपल्याला बेसिक जे आहे, तर पुढच्या मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर मध्ये ज्या आयसीज यूज होतात त्या आयसीज यांचं कॉम्बिनेशन राहतं. म्हणजे ऑर गेट म्हणा किंवा अँड गेट म्हणा, नॉट गेट म्हणा किंवा नॅन्ड नॉर यांचं कॉम्बिनेशन राहतं. पण त्यांच्यापासून जी आयसी तयार होते त्या आयसींची जी पिन्स राहतात त्या 16 पिन राहतात, 16 पिन राहतात. 16 म्हणजे एका बाजूला 8 पिन आणि दुसऱ्या बाजूला 8 पिन. ओके. नेहमीप्रमाणे इकडे जसं 7 नंबरला व्हीसीसी दिलाय तिकडे 8 नंबरला व्हीसीसी राहील, आणि इकडे जसं 14 नंबरला ग्राउंड दिलाय तिकडे 16 नंबरला ग्राउंड राहील. येत आहे का लक्षात? येत आहे का लक्षात? ओके. यस. आता मी तुम्हाला प्रोपॅगेशन डिले समजवतोय, तर प्रोपॅगेशन डिले समजत असताना एक सेकंड. प्रोपॅगेशन डिले म्हणजे स्पीड. ओके. प्रोपॅगेशन डिले म्हणजे स्पीड. म्हणजेच काय की एकदा का आपण त्या आयसींना इनपुट दिलं, इनपुट दिल्यानंतर आउटपुट मिळायला लागणारा वेळ, ओके, त्याच्यावर त्याचा स्पीड स्पेसिफाय केला जातो. म्हणजेच काय बघ. हॅलो. बाकीचा बाहेरचा नॉईज चेंज बंद करा, अनम्यूट करा. तुम्ही म्यूट करून टाका, म्यूट करा, सॉरी, म्यूट करा. ठीक. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा अनम्यूट करत जा. ठीक आहे. प्रोपॅगेशन स्पीड, प्रोपॅगेशन डिले म्हणजे स्पीड. द टोटल टाइम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट one instruction or the delay in microprocessor's response. बघा, टोटल टाइम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट वन इन्स्ट्रक्शन म्हणजे एकदा का आपण एक इन्स्ट्रक्शन दिली, एक इनपुट दिलं की ते एक्झिक्यूट व्हायला, त्याचा आउटपुट मिळायला लागणारा वेळ, किंवा काय म्हटलंय, द डिले इन मायक्रोप्रोसेसर रिस्पॉन्स फॉर अन इन्स्ट्रक्शन. आपण इनपुट दिल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स मिळायला लागणारा डिले म्हणजे वेळ इज डिसाइडेड बाय धिस इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यावर ही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला डिसाईड करते की इनपुट दिल्यानंतर आउटपुट मिळायला लागणारा किती वेळ आहे. मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज द स्पीड ऑफ डिजिटल फॅमिली इन टर्म्स ऑफ प्रोपॅगेशन डिले. म्हणजे जे या आयसींचं मॅन्युफॅक्चरिंग करतात ते त्याचे स्पीड आपल्याला तो दिलेला, आपल्याला त्या डाटा शीटमध्ये दिलेला राहतो. द प्रोपॅगेशन डिले इज डिफाईन्ड ॲज, त्याची डेफिनेशन आहे एक प्रॉपर, द टाइम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट फ्रॉम वन लॉजिक स्टेट टू अदर लॉजिक स्टेट आफ्टर इनपुट इज अप्लाइड. जेव्हा आपण इनपुट अप्लाय करतो म्हणजे ती पहिली स्टेज. ओके. म्हणजे काय म्हटलंय, द टाइम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट फ्रॉम वन लॉजिक स्टेट. वन लॉजिक स्टेट म्हणजे काय, जे आपण इनपुट देऊ ते पहिलं लॉजिक स्टेट आणि आपल्याला जे आउटपुट मिळेल ते दुसरं लॉजिक स्टेट. ओके. द टाइम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट फ्रॉम वन लॉजिक स्टेट टू अदर लॉजिक स्टेट आफ्टर इनपुट इज अप्लाइड. ओके. इट इज डिनोटेड बाय टीपी. आता या टीपी मध्ये टी स्मॉल आहे आणि पी पण स्मॉल आहे, पण पी सबस्क्रिप्ट लाईन खाली आहे. प्रोपॅगेशन डिले इज डिनोटेड बाय टीपी. फॉर एक्झाम्पल, TTL लॉजिक फॅमिली हॅज TP इक्वल टू 10 नॅनोसेकंद. म्हणजे
जे आपण आता आयसीस पाहणार आहे किंवा पाहतोय त्याचा जो प्रोपॅगेशन डिले आहे तो 10 नॅनो सेकंद आहे. म्हणजे त्याचा स्पीड आपल्याला 10 नॅनो सेकंद मध्ये मिळून जातो. इनपुट दिल्यानंतर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये आपल्याला आउटपुट मिळतं. आता 10 नॅनो सेकंद म्हणजे काय? 10 इंटू 10 रेस टू मायनस किती? 9. हा, म्हणजेच हे बघा 10 नॅनो सेकंद आहे म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू मायनस 9 एवढ्या कमी वेळेत तो आपल्याला आउटपुट देतो. सेकंद पण नाही लावत. हॅलो, सेकंद पण नाही लावत, इतक्या कमी सेकंदामध्ये तो आपल्याला आउटपुट देतो. येत आहे लक्षात? स्पेसिफाईंग दॅट Okay, specifying that it takes 10 nanosecond time to change the output from one state to other state. One state म्हणजे काय? आपण इनपुट दिलं ती पहिली स्टेट आणि आउटपुट मिळतं ती दुसरी स्टेट. म्हणजे इनपुट दिल्यानंतर 10 नॅनो सेकंद मध्ये आपल्याला आउटपुट मिळत आहे. जसं आता तुम्ही मोबाईलवर तुम्ही वर्क करता, जसं तुम्ही एखादं फंक्शन जे वर्क करणार तुम्ही तिच्यावर फक्त क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच ते ओपन होईल. ओके, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायलर पॅड ओपन करायचं आहे किंवा तुम्हाला फोटो गॅलरी ओपन करायची आहे किंवा तुम्हाला कॅमेरा ओपन करायचा आहे, म्हणजे जेवढे काही ॲप्स आहेत तेवढे ॲप्स, समजा एखादं ॲप ओपन करायचं आहे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपल्याला ते ॲप ओपन दिसतं. ओके, बट इट इज डिपेंड्स ऑन द प्रोसेसर ऑफ कम्प्युटर यार और मोबाईल. मोबाईलच्या प्रोसेसरवर पण ते डिपेंड राहतं. मग ते प्रोसेसर काय आहे? तर प्रोसेसर सुद्धा या आयसीचाच बनलेला असतो ना. येत आहे का लक्षात? हॅलो, ओके. आता पुढचा भाग आपण उद्या घेऊ. हे लक्षात घेऊन घ्या फक्त काय आहे काही नाही.